महाराष्ट्र एटीएस कडून ठाण्यातील पडघा येथे छापेमारी करण्यात आली आहे। एटीएस पथकाकडून साकीब नाचनच्या घरावर छापे मारण्यात आले। साकीबला यापूर्वी 2 दहशतवादी प्रकरणांमध्ये अटक करण्यात आली होती। यापूर्वी एनआयएनं पडघ्यामध्ये मोठी छापेमारी करत अनेकांना अटक केलेली आहे। एटीएसनं ठाणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीनं पडघा गावात मोठी कारवाई सुरू केली आहे। अधिक अपडेट घेणार आहोत या कारवाई संदर्भात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय अधिक अपडेट आहेत? प्रणिता, आपण पाहतो की ठाणे ग्रामीण मधल्या पडघा बोरिवली गावामध्ये एटीएसनं सकाळपासून मोठं ऑपरेशन सुरू केलेलं आहे। ठाणे ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त मदतीनं हे एटीएस कडून ऑपरेशन सुरू केलं गेलं आहे आणि बोरिवली गाव जे या सगळ्या दहशतवादी ऍक्टिव्हिटी मधलं एक हब मानलं जातं, यापूर्वी सुद्धा तिथे तपास यंत्रणांच्या वेगवेगळ्या आणि मोठ्या कारवाई झालेल्या आहेत। त्याच पडघा गावामध्ये पुन्हा एकदा एटीएसनं अनेक संशयितांच्या घरी छापेमारी सुरू केलेली आहे। यापूर्वी आपण पाहतो की जवळपास 1.5 वर्षापूर्वी एनआयएनं या पडघा गावामध्ये एक मोठं सर्च ऑपरेशन सुरू केलेलं होतं आणि जवळपास 15 जणांना या एका गावातून अटक केलेली होती, जे वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांशी जोडले गेलेले होते आणि त्यांच्यावरती अटकेची कारवाई करून या सर्व आरोपींना दिला नेण्यात आलेलं होतं। आणि आता काही अजून हालचाली ज्या आहेत त्या सुद्धा सुरू झाल्यानंतर एटीएसने या सगळ्यांवरती पाळत ठेवलेले होते आणि त्यानंतर आज पहाटेपासून एटीएसची वेगवेगळी पथकं पडघा बोरिवली गावामध्ये या दहशतवाद्यांशी संबंधित असणाऱ्या अनेकांच्या घरी छापेमारी एटीएस कडून सुरू आहे। वेगवेगळे संशयित जे आहेत त्यांच्यावरती कारवाई केली जाते आहे आणि कदाचित यामध्ये अटकेच्या कारवाई सुद्धा काही जणांवरती होऊ शकतात। मात्र ठाणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीनं चोख बंदोबस्तामध्ये अनेकांच्या घरी हे जे सर्च ऑपरेशन आहे ते सुरू असल्याचं कळतं आहे। पहाटेच वेगवेगळे पथकं या पडघा बोरिवली गावामध्ये पोहोचलेले होते आणि त्यानंतर हे सर्च ऑपरेशन सुरू झालेलं आहे। हे सर्च ऑपरेशन किती तास चालतं आणि किती जणांवरती कशा पद्धतीची कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। प्रणिता, नक्कीच कृष्णा, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।